नाशिकमध्ये भाजपची आज तिरंगा रॅली। भारतीय लष्कराला पाठिंबा देण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन। मंत्री गिरीश महाजनही तिरंगा रॅलीत सहभागी होणार। भाजपची नागपूरमध्ये तिरंगा यात्रा। चंद्रशेखर बावनकुळे रॅलीत सहभागी। भाजप आमदारासह अनेक नेते नागपूर रॅलीत सहभागी। कोल्हापुरात उद्या निघणार तिरंगा पदयात्रा। भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी पदयात्रा। कोल्हापुरातील दसरा चौकापासून सुरू होणार तिरंगा पदयात्रा। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात ड्रेस कोड लागू। सकल हिंदू बांधवांकडून साखर पेढे वाटप। देवस्थान समितीच्या निर्णयाचं स्वागत। जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत घट। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 31.80%वर। वाढत्या उन्हामुळे पाणी पातळीत घट। जलसंपदा विभागाने पिंपरी चिंचवड महापालिकेला फटकारलं। नदीपात्रातील राडारोडा तातडीने काढण्याचे आदेश, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा। यवतमाळच्या वणी येथील निरगुडा नदीपात्रात ग्रामस्थांचं आंदोलन। घरकुल लाभार्थ्यांचं वाळू सत्याग्रह आंदोलन। चढ्या दराने वाळू विक्री विरोधात आंदोलन, तर मोफत वाळू धोरण अंमलबजावणीची मागणी। महाराष्ट्र राज्यभूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचा संप। विविध मागण्यांसाठी बेमुदत संप। मागण्या पूर्ण होईपर्यंत संप मागे न घेण्याची भूमिका। मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान। 2511 हेक्टरला अवकाळीचा फटका। जालना जिल्ह्यातील सर्वाधिक 1923 हेक्टर क्षेत्र बाधित। नाशिकमध्ये तरुणीचा भर रस्त्यात राडा। तरुणीच्या गोंधळामुळे वाहतूक कोंडी। तरुणीने मद्यप्राशन केल्याचा संशय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।